ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जास्त वेळ अंत पाहू नये। हे आंदोलन कुठल्या एका जातीचं नाही, कुठल्या धर्माचं नाही, कुणाच्या व्यक्तिगत मागणीचं नाही। तर ज्यांनी तुम्हाला सांगतो पिढ्यानपिढ्या या देशाला अन्नधान्य खाऊ घालून या देशाला सुखरूप ठेवलं, समृद्ध ठेवलं, या बळीराजाचं हे आंदोलन आहे। आणि या बळीराजामध्ये सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची, सगळ्या पक्षाची, सगळ्या पंथाची लोक या ठिकाणी आहेत। आणि म्हणून या ठिकाणी मी आवाहन करतो, सरकारचं समर्थन करणारे काही तुम्हाला सांगतो जे काय या ठिकाणी पुढारी असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी आमची विनंती आहे, आव्हान आहे, या ठिकाणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पक्षभेद न पाळता शेतकऱ्याचं आंदोलन आहे, शेतकऱ्यासाठी तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलं पाहिजे। राजकारणाचा विषय असेल, मतदानाचा विषय असेल, त्यावेळेस ज्याला ज्या पद्धतीनं काशी करायची त्यांनी त्या ठिकाणी नक्की करावी। परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित होईल, त्या ठिकाणी असणाऱ्या उपेक्षितांचा, अपंगांचा प्रश्न उपस्थित होईल, त्या वेळेला तुम्हाला सांगतो एकजुटीनं या ठिकाणी तुम्हाला सांगतो बच्चू कडू नावाच्या या समृद्ध माणसाच्या पाठीशी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनी आणि सगळ्या जनतेने उभं राहणं हे त्यांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा मी सरकारला या ठिकाणी सांगतो की शेतकरी जसा तुम्हाला सांगतो देशाला जगवतोय, जगाला जगवतोय, राज्याला जगवतोय, त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो हा शेतकरी जर एकदा भुकेने कंगाल झाला आणि तो जर पिसाळला तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी प्रशासनाला भरणं या ठिकाणी मुश्किल होईल। आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याचा जास्त दिवस अंत पाहू नये। ज्या घोषणा अजित पवार या ठिकाणी अर्थमंत्री असताना आज दुसऱ्यांदा ते अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जे काम कारभार करतायत, त्यांनी स्वतःने घोषणा केलेल्या आहेत की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी केली जाईल। त्याचबरोबर ज्यांनी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं आहे त्याला 50,000 रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळालं जाईल। दिव्यांगांचे प्रश्न आहेत, दिव्यांगांसाठी या ठिकाणी बच्चूभाऊच्या प्रयत्नातून या ठिकाणी मंत्रालय या ठिकाणी तुम्हाला सांगतो सुरू झालेलं आहे। त्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणारा निधी त्यांना तुम्हाला सांगतो पूर्ण क्षमतेने या ठिकाणी मिळाला पाहिजे। असे अनेक तुम्हाला सांगतो 20-22 प्रश्न घेऊन या ठिकाणी बच्चूभाऊ त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। देशातल्या नेत्यांनी त्यांची दखल घेतली नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये दाराडूर तुम्हाला सांगतो सत्ता सांभाळण्यासाठी मशगूल असणाऱ्या या नामर्द सरकारनं तुम्हाला सांगतो अजून तुम्हाला सांगतो कुठलाही प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला नाही। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सांगतो फडणवीस, शिंदे आणि या ठिकाणी असणाऱ्या अजित पवार सरकारचा जाहीरपणाने या ठिकाणी आपण निषेध करण्यासाठी आणि बच्चूभाऊंना समर्थन देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आपल्या मागण्या, न्याय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ज्या वेळेस तुम्हाला सांगतो आंदोलनाचा इशारा या ठिकाणी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजेल, त्या वेळेस आपण सर्वांनी या ठिकाणी हजर राहावं। या ठिकाणी आम्हाला माहित आहे आज बाजार दिवस आहे, कालच करमाळा तालुक्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झालेला आहे, शेतकरी आता अडचणीत आहे, म्हणून त्याला येता जरी आलेलं नसलं तरी या ठिकाणी 1,000 संख्येने या ठिकाणी एक माणूस उपस्थित झालेला आहे। एक शेतकरी या ठिकाणी हजारांच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा या ठिकाणी उपस्थित असणारे दर्दी माणसं किती आहेत हे आंदोलनाचं या ठिकाणी तुम्हाला सांगतो यश असतं। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी आला त्याच पद्धतीनं दत्ताभाऊंनी या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, आंदोलन कशा पद्धतीनं कशा शांततेने करायचं आहे त्यांच्या मार्गदर्शनाच्या मार्फत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। ते आंदोलन त्याच पद्धतीनं आपल्याला यशस्वी करायचं आहे। पोलीस प्रशासनाला पूर्णपणे आपल्याला सहकार्य करायचं आहे, कारण पोलीस प्रशासनामध्ये असणारी ही सगळी मंडळी ही सुद्धा शेतकऱ्याची लेकरं आहेत, शेतकऱ्याची पोरं आहेत। अंतकरणापासून त्यांना सुद्धा वाटतंय की या लबाड सरकारनं या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे, परंतु त्यांना बोलता येत नाही। परंतु त्यांची ध्येयभूमी ही शेतकऱ्याच्याच बाजूने आहे। अनेक आंदोलनामध्ये आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे आणि म्हणून आपण या संख्येने या ठिकाणी जमला, त्याचबरोबर या ठिकाणी शांततेने आपण या ठिकाणी आंदोलन करू। आपली भावना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सरकारला निश्चितपणे कळवली जाईल एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि या ठिकाणी शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीनं जाहीर पाठिंबा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या वेळेस शेतकऱ्याचे प्रश्न येतील त्या वेळेस तुम्हाला सांगतो आमचा संदीप असेल, सागर असेल, बाप्पू असेल, दत्ताभाऊ असतील, या सगळ्या मंडळीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभं राहू एवढी ग्वाही या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। विजय असो, विजय असो, अपना भिडू।
आमच्या मागण्या मान्य करा। या सरकारचं करायचं काय? अपना भिडू। होश में आओ, होश में आओ। थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा।